मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी 260 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे आयोजित विश्व मराठी संमेलन 2024 च्या सांगता समारंभात दिली। यावेळी मंत्री दीपक केसरकर म्हणाले की मरीन लाईन्स मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी 260 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तसेच नवी मुंबई येथे साहित्यिकांच्या राहण्याची व्यवस्था होण्यासाठी महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे। तर्कतीर्थ पंडित लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ वाई येथे एक भवन उभारण्यात येणार आहे। मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी परदेशातील मराठी माणूस कशा प्रकारे योगदान देऊ शकतो यासाठी 3 देशांशी करार करण्यात आला आहे। मराठी भाषा प्रचार व प्रसारासाठी वर्षाला 50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। स्थानिक पातळीवर साहित्य संमेलनाची समिती असावी असे केसरकर म्हणाले। शिक्षणामध्ये महाराष्ट्र शासनाची मदत म्हणून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल। तसेच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक ओळख देखील करून देण्यात येणार आहे। या संमेलनात मराठीच्या वैश्विक प्रचारासाठी परिसंवाद, मराठी पुस्तकांचं जगचर्चा सत्र, मराठीची सद्यस्थिती आणि भविष्यकाळ, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची गरुड झेप, व्यवहारात मराठीचा वापर आणि अर्थार्जनाची भाषा, मराठमोळ्या खाद्यपदार्थांची पाककला स्पर्धा, मराठी भाषेचा प्रवास आणि नवीन क्षितिजे इत्यादी उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।